आणि आता याच संदर्भात एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाहीत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। 3 चौकशी सुरू असून त्यात दोषी सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणं योग्य नाही अशी अजित पवार यांनी भूमिका घेतल्याचं समजतंय। मुंडे यांच्याविषयी ही भूमिका आहे। अजित पवार हे धनंजय मुंडेंचा तुर्तास तरी राजीनामा घेणार नाहीत अशी माहिती समोर येते। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतात। सागर, अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे कारण आत्तापर्यंत असं म्हटलं जात होतं की अजित पवार यावर काय भूमिका घेणार ते पाहणं महत्त्वाचं असेल आणि आता असं कळतंय की अजित पवार मुंडेंचा तुर्तास तरी राजीनामा घेणार नाही आहेत। काय राजकीय कारणं आहेत यामागची? आज धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती आणि अर्थात या भेटीत काय चर्चा झाली याची खूप जोरदार सुरू होतं। आता जी एनडीटीव्हीला माहिती मिळाली त्यानुसार धनंजय मुंडे यांची ज्या प्रकरणामध्ये नाव चर्चेला आणलं जात आहे, आरोप केले जात आहेत, या संपूर्ण प्रकरण म्हणजे देशमुख हत्या प्रकरणाची 3 स्तरावर चौकशी सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत चौकशीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव थेट समोर पुराव्यासह येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी सुद्धा मांडल्याचं समजतंय। दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय आरोप होत असतात, फक्त आरोपांना जर पुरावे आहेत त्यांच्याकडे त्यांनी पुरावे सादर करावेत अशी भूमिका अजित पवारांची सुद्धा आहे। जर पुरावे दाखवत नसतील आणि फक्त आरोप करत असतील तर त्याला अर्थ नाही। यामुळे तुर्तास धनंजय मुंडे यांच्या डोक्यावर जी टांगती तलवार होती मंत्रिपद जाईल की काय ती जाण्याची शक्यता आता स्पष्ट होताना दिसत नाही। याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आता थेट अजित पवारच समर्थन करताना दिसतील। दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये जर जोपर्यंत धनंजय मुंडे हे दोषी ठरत नाही तर त्यांच्यावर कारवाई करणं देखील योग्य नाही आहे। याचा अर्थ राज्याचे मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडेच्या पार्टीचे प्रमुख नेते आहेत ते अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं दिसतं। यामुळे तुर्तास धनंजय मुंडे हे राजीनामा देणार नाहीत असं दिसून येत आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या अपडेट्सबद्दल। तुर्तास धनंजय मुंडे हे राजीनामा देणार नाहीत कारण नेतृत्व त्यांच्या पाठीशी उभं असल्याचं दिसतंय। अजित पवारांनी असं ठरवलंय की धनंजय मुंडेंचा तुर्तास राजीनामा घ्यायचा नाही। धनंजय मुंडेंचा या प्रकरणात जर संबंध आढळून आला त्यानंतर एखादी अधिकृत भूमिका जाहीर करता येईल, मात्र तुर्तास राजीनामा न घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती समोर येते।